डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। दो पहिया वाहन टकराने के विवाद में एक युवक की पिटाई। उल्लासनगर 4 के वीटीसी ग्राउंड इलाके की घटना सीसीटीवी में कैद। विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में हमलावरों के खिलाफ मामला दर्ज। उल्लासनगर में एक युवक की पिटाई कर उसका सिर फोड़ने की घटना हुई है। आशेले गांव के सोमनगर का रहने वाला युवक योगेश दिलवाले 20 जनवरी की रात करीब 11 बजे उल्लासनगर के वीटीसी ग्राउंड इलाके से दो पहिया वाहन पर सवार होकर जा रहा था। इसी दौरान एक बाइक सवार ओवरटेक करते समय मामूली कट गया। उस पर युवक ने बाइक धीरे चलाने की बात कहकर उसे रोक लिया और सीधे पीटना शुरू कर दिया। उसके दूसरे साथी ने योगेश से मुकाबला किया और उसका सिर सड़क किनारे खड़े एक टेम्पो से टकरा गया और उसका सिर फट गया। ये सारी पिटाई वहां लगे सीसीटीवी कैमरा में कैद हो गई। विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आरोपियों की तलाश कर रही है। माझं नाव योगेश दिलवाले, मी राहायला आशेळेगाव सोंग्यानगर येथे राहतो। तर त्या दिवशी मी श्रीराम चौकातून घरी येत असताना आपल्या VTC ग्राउंडच्या इथे 3 गाडीवरती ट्रिपल सीट मुलं, पल्सर 220 गाडी होती, गाडीला नंबर प्लेट पण नव्हती आणि 3 मुलं म्हणजे नशेमध्ये होते आणि ते गाडीवरती मस्ती करत होते, म्हणजे कट वगैरे मारत होते। तर त्यांनी मला गाडी ठोकली। मी त्यांना विचारलं की बाबा गाडी अशी का चालवते, गाडी का ठोकली? तर त्यांनी उतरून गाडीवरनं तिघांनी मला मारायला सुरुवात केली। त्यांच्याकडे हत्यारं पण होते आणि ती मुलं नशेमध्ये पण होती आणि माझ्या डोक्याला पण मारहाण झाली, माझ्या डोक्यातनं पण रक्त येतंय। तर मी पोलीस प्रशासनाला तेवढीच विनंती करतो की त्वरित काय ते तपास करावा। पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय का? त्यांनी NC घेतली आहे फक्त, बाकी FIR वगैरे काय झाली नाही आहे। आणि त्यांचं काय नाव, ज्यांनी तुला मारहाण केली त्यांचं नाव काय, कुठं राहतात त्यांना? नाही, ते मी ओळखतच नाही त्यांना। ते ट्रिपल सीट होते, गाडीला नंबर प्लेट पण नव्हती आणि ते नशेमध्ये होते आणि त्यांच्याकडे हत्यारं पण होती। त्या तिघांनी मला मारायला सुरुवात केली, तर मग मला काय त्यांचे चेहरे पण आठवत नाही व्यवस्थित।